महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संचालक मंडळ निवडणूक 2025 ते 2030 या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी, आत्ताच आमचे मित्र आदरणीय मिलिंद भाऊंनी सांगितलं इलेक्शन कसं लागलं। आम्ही या ठिकाणी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकले नाही। परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती राहील, इथून मागच्या कालखंडामध्ये आदरणीय एच.जी. उलवे साहेबांनी या संस्थेवर जे प्रेम केलं, नवे तर एच.जी. उलवे साहेबांनी कधी स्वार्थ न बघता संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले आणि सामान्य परिवारातील गोरगरीब जनतेतील लोकांना व्यवसाय निमित्त असेल, घर कर्ज असेल, या संबंधित तुम्ही सांगितलं की कुठली अपेक्षा न करता एच.जी. साहेबांनी त्या पद्धतीने जे कामं केली होती, खरोखर मी त्याचा साक्षीदार आहे। भरत मामा, खरं तर तुम्ही या संस्थेमध्ये गेल्यापासून आम्ही खरं या ठिकाणी लक्ष घाललो आणि खरोखर उलवडे साहेबांचा कारभार अतिशय चोख होता, हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही। आणि ठीक आहे, असो, छोटी नवीन लोकांना वाटतं आम्हाला संधी मिळाली पाहिजे, जरूर मिळाली पाहिजे, परंतु संधी मिळवत असताना दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून आपण पुढे चाललं नाही पाहिजे, या मताचं मी आहे। युवलेसे लोप लाविले द्वारी त्याचा वेदू गेला गगनावरी, या उक्तीप्रमाणे ही संस्था ज्या अडचणीच्या काळामध्ये ज्या संस्थापक मंडळींनी, त्यामध्ये आमच्या बेलापूरचा देखील वाटा असेल, चैतन्यपूरचा असेल, ब्राह्मणवाड्याचा असेल, सगळ्या परिसराचा असेल, ज्या मंडळींना त्या ठिकाणी योगदान दिलं, मुंबई सारख्या ठिकाणी ही संस्था नावारूपास आली आणि आज 25 ते 27 शाखा या ठिकाणी आपल्या कार्यरत आहेत। असंच ध्येय धोरण जर आपण ठेवलं तर सामान्य माणसांना या संस्थेपासून काहीतरी नवीन, काहीतरी व्यवसाय असेल, कुठला उद्योग असेल, उद्योग व्यवसाय करत असणाऱ्या प्रत्येक माणसाला आपली संस्था ही जवळची वाटली पाहिजे, कुठलाही भेदभाव या ठिकाणी राहिला नाही पाहिजे। माझी खरं तर या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आज आमचे आदरणीय विकासराव महाले यांना आपण या ठिकाणी बेलापूरमधून संधी दिली। मी प्रथमतः आपल्या संचालक मंडळाचं मनापासून स्वागत करतो आणि माझी एक विनंती राहील आपल्या संचालक मंडळाला, निवडून आल्याच्या नंतर आपण ही संस्था अधिक जोमाने, अधिक नेटाने पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्न करा। मी जनसेवा पॅनलला मी माझ्या वतीनं, चाकणकरांच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणूक म्हणजेच 2025 ते 2030 या कालावधीसाठी आपल्याला संचालक मंडळ निवडून घ्यायचं आहे आणि त्या निमित्तानं आपण या चाकण विभागामध्ये एक सभासदांची सभा आयोजित केलेली आहे। या सभेचे अध्यक्ष माननीय हरिभक्त परायण विलासदादा कपाळे, त्याचबरोबर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संकेतजी हुलवळे, ज्ञानेश्वरजी हुलवळे, संचालक भरतशेठ कपाळे, नवनिर्वाचित संचालक विकास महाले, आपण संचालकच म्हणूया आता, कारण तुम्ही निवडून देणार। एक 6-7 दिवसापूर्वी मला वाटतं आपल्या याच विभागामध्ये आपल्या विरोधी पॅनलची एक सभा झाली आणि या सभेमध्ये काही विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर टीका करण्यात आली। आता टीका ही फार पेपर आउट झाली, परंतु टीका करताना सगळ्या गोष्टींची शहानिशा केली गेली पाहिजे। टीका ही टीका असते आणि त्या टीकेचा परिणाम संस्थेच्या व्यवहारांवर किंवा संस्थेच्या इतर बाबींवर होऊ नये याची काळजी आपणही घेतली पाहिजे आणि समोरच्या विरोधी परिणामने पण घेतली पाहिजे। आज तुम्ही येणार, उद्या आम्ही येऊ, परंतु संस्था ही जागेवर असणार आहे। संस्था ही सभासदांची आहे, संस्था ही सभासदांच्या मालकीची
आपण येतो फक्त विश्वस्त म्हणून येतो आणि काही दिवसासाठी फक्त त्याचा सांभाळ करायचा असतो. परंतु अशा प्रकारच्या टीका या संस्थेला घातक होतात. तेव्हा प्रत्येकानं टीका करताना एक मर्यादा पाळली तर अतिशय चांगलं होईल. संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये बोलायचं झालं तर संस्थेचे आर्थिक व्यवहार पाहिले तर संमिश्र व्यवसाय आणि खेळतं भांडवल याच्यामध्ये काही लोकांनी काही वेगळं त्याचं हे काढलं, अर्थ काढला. परंतु तो अर्थ असा आहे की तुम्ही केलेला संमिश्र व्यवसाय म्हणजे आलेलं डिपॉझिट आणि वाटप केलेली कर्ज किती आहेत याला संमिश्र व्यवसाय म्हटलं जातं. त्याचबरोबर तो आपल्या संस्थेचा 31 मार्च 2024 साली 536 कोटीचा आहे आणि आता यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे एक 570 ते 75 कोटी पर्यंत जाईल असा अंदाज आहे. उद्याच्या 31 मार्चला आपल्याला कळेलच. त्याचबरोबर वाटप केलेली कर्ज 2023-24 साली 230 कोटीची आहे आणि हे कर्ज वाटप करत असताना खरा उत्पन्नाचा सोर्स म्हटलं तर संस्थेचा कर्ज असतो आणि कर्ज वाटप चांगला असेल तर संस्थेच्या उत्पन्नात आणि इतर गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होते आणि संस्था सुदृढ होण्यासाठी मदत होते. तर काही लोकांनी त्याचा अर्थ वेगळा आणि खेळतं भांडवल जर पाहिलं तर 31/3/2024 साली ते 415 कोटीचा आहे. यामध्ये सभासदांना कुठंतरी चुकीचं गाईडलाईन केलं जातंय असं आम्हाला वाटतं. तर कृपया ज्यांनी कोणी असं केलं असेल तर त्याची दुरुस्ती केली गेली पाहिजे. असा चुकीच्या संस्थेबद्दल मेसेज लोकांकडे गेला नाही पाहिजे. साधारण खेळत्या भांडवलाच्या 1% हा संस्थेला नफा असला पाहिजे. तर आज जर तुम्ही पाहिलं तर 31/3/2024 त्याच्या पाठीमागे आताचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संकेतजी हुलवडे आणि उपाध्यक्ष सुरेश सावंत हे 2.5 वर्षापूर्वी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पूर्वीचा 1% नफा होत नव्हता, परंतु 31/3/2024 साली तो नफा आहे 4,62,63,00,000 जवळजवळ, म्हणजे तो 1% पेक्षा 1.25% नफा झाला. आणि स्वनिधीमध्ये 3 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर संस्थेचा स्वनिधी होता 45 कोटीचा आणि यांच्या कार्यकालामध्ये तो जवळजवळ 61 कोटीचा झाला. म्हणजे संस्थेच्या हिताचे जेवढे काही निर्णय घेतले हे विरोधकांच्या पचनी पडले नाही. त्याच्यामुळं अपप्रचार करून कुठंतरी आम्हीच खरे आहोत हे दाखवण्याचा केविलवाना जो प्रयत्न आहे तो बरोबर नाही, योग्य नाही. सभासदांनी चांगल्या प्रकारे याची दखल घ्यावी आणि संस्थेचं हित आणि संस्थेला यापूर्वी ज्या ऊर्जित अवस्थेत, ऊर्जित म्हणण्यापेक्षा संस्था ऊर्जित आहेतच, परंतु आपल्यामुळे संस्थेला कुठेही गालबोट लागू नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि सभासदांच्या गरजा आणि हे पॅनल आहे ते आदरणीय स्वर्गीय सगाजी गंगाराम हुलवडे यांची हुलवडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण हे पॅनल उभं केलेलं आहे. अतिशय उभे असणारे सर्व संचालक हे अतिशय सक्षम आहे, स्वतःच गुडविल आहे, स्वतःच कर्तृत्व आहे आणि आर्थिक सक्षम आहे. त्यामुळे ते निश्चितच आपल्या संस्थेचा कारभार हा अतिशय चांगल्या प्रकारे करतील आणि संस्थेला पुढे नेण्याचं काम
त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवून करून घेऊया. ज्या हुलवळे साहेबांनी काही लोकांना आपल्या बरोबर घेतलं, मांडीवर बसवलं, मानसपुत्र केलं, सगळं करू नये सगळं केलं, परंतु माणसाची काही ठिकाणी स्वार्थ आड येतो आणि स्वार्थापोटी ते कधी कधी आपल्या इगोला पण म्हणजे आपण जे केलं, आपल्याला ज्याने पुढे आणलं त्यांचाही त्यांना विसर पडतो. त्यामुळे अशी मंडळी आपल्याला आपल्यापासून दूर गेली आहे असू द्या, परंतु तुमच्या या मतांमुळे, आपल्या भरघोस पाठिंब्यामुळे आपलं हे जनसेवा पॅनल आपण अतिशय चांगल्या प्रकारे निवडून द्यावं अशी आपणाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय सरकार. नमस्कार, मी विकास वसंत महाले. यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळाची 2025-30 वर्ष जनसेवा पॅनलला या ठिकाणी आपण सर्वजण पाठिंबा देण्यासाठी जनसेवा पॅनलच्या वतीने जनसेवा पॅनलवरती प्रेम करणारे शुभचिंतक सभासद आज आपण या ठिकाणी आलो आहोत. मित्रांनो, जर खरं सांगायचं ठरलं ना तर सध्याच्या काळामध्ये ना आता काय आहे, आपण एक म्हण आहे, चहापेक्षा किटली गरम, पण आता चहापेक्षा कपशीच जास्त गरज झाली. त्याचं कारण असं की हा पॅनल जर पाहिला ना तुम्ही गेल्या 5 वर्षाचा, त्यातले फक्त 4 जण गेले. आणि हे 4 जण का गेले की आतापर्यंत संस्थेचा असलेला विकास आणि आता ह्या गेल्या 2 ते 5 वर्षामध्ये संस्थेतले माननीय अध्यक्ष संकेत गुळवळे साहेब आणि सुरेश सावंत साहेब यांनी गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये सर्व सभासदांना, म्हणजे आतापर्यंत तर विकासाची वाटचाल चालूच होती, परंतु गेल्या 3 ते 4 वर्षात संस्थेने असे काही निर्णय घेतले की अतिशय वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद आहे. म्हणजे सभासदांना 10% लाभांश म्हणजे डिव्हिडंड दिला, सगळ्यात मोठी गोष्ट. आतापर्यंत असं कधी झालं. सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी वर्गाला एक विलक्षण वेतनवाढ म्हणजे 18%, जवळपास 18%, बरोबर ना, 28% कर्मचारी वर्गाला वेतनवाढ दिली. म्हणजे आज जवळपास संस्थेचे कर्मचारी आज आपल्या बँकेत जे कामं करतात त्या कर्मचाऱ्यांच्या थोडी कामं करून तेवढा कर्मचारी वर्ग वेतन घेते. अशी सगळी जोडदौड विकासाची चालू असताना काही समाजकंटक ज्यांना असं वाटतं की नाही आपणच राहायला पाहिजे, आपणच आपल्याशिवाय नाही, अशा काही गोष्टींनी येऊन यातले फक्त 4 जण तिकडे गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे का नाही आम्हीच करू शकतो, आम्ही हे ते केलेलं आहे. पण जी वस्तुस्थिती आहे आज जी तुम्हाला मी सांगितलं, 2 ते 3 वर्षामध्ये संस्थेने असे काही निर्णय घेतलेले आहेत की आता जर ही संस्था अशा पद्धतीने चालली तर आपल्याला 1000 कोटीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. आणि तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु समोरच्यांना काही जणांना असं होऊ द्यायचं नाही. मग काही विघ्न संतोषी लोक घेतलं 4 जणांना कपशी. आज त्याच्यामुळे असं म्हणायची वेळ आली चहापेक्षा कपशी करा. परंतु असू द्या, काय हरकत नाही, आपलं विमान आहे, आपल्याला जमिनीवरून अवकाशाकडे झेप घ्यायची आहे, झेप घेतलेली आहे, तुमच्या सर्वांचं त्याच्यामध्ये आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी मिळून आपल्याला विमान या चिन्हावर येत्या 6 तारखेला मतदान करून प्रचंड बहुमताने जनसेवा पॅनलला विजयी करायचं आहे. आता ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थाने एक कर्तव्य म्हणून आपल्या सर्वांना पार पाडायची आहे, याच्यात काही दुमत नाही. पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतो की येत्या 6 तारखेला आपल्या आजूबाजूच्या मतदान केंद्रामध्ये विमान या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून आपल्याला विजय निश्चित करायचा आहे. आणि कप बशीला, बशीमध्ये कप जसा घरात ठेवतो तसं त्यांना सगळ्यांना घरात बशी करायची आणि घरात बसवायचंय. या सर्वांनी आपण निर्धार करू आणि तुमची रजा घेतो. जय हिंद. आज आपण इथे 2025-30 संचालक मंडळ निवडणुकीसाठी जी आपण आज सभा घेत आहोत त्यासाठी आपण उपस्थित आहात, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. काही व्यक्ती ज्यांचा संस्थेच्या म्हणजे या चाकण शाखेच्या वाढीस जो हातभार लागला त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे.
त्यामध्ये आशुतोष आणि गौरव नेंडकर, सरपंच शशिकांत काळे, शिंदे सर, मंगेश पापाळे, योगेश पापाळे, अनिल शेळके, भाऊसाहेब काळे, योगेश काळे आणि स्वप्नील कोटवडे अशी ही सर्व माणसं आहेत. आज आपण इथे आलो, खरं तर ही निवडणूक लागण्यासारखी नव्हती. त्यापाठी सर्वात मोठं एक कारण होतं गणेश दातीर साहेब. त्यांचा नामोल्लेख टाळता येणार नाही. फोनही झाला आमचा त्याच्याबरोबर. त्यांचाही मोठा हातभार आहे. ही निवडणूक टाळता येण्यासाठी का होती? कारण की मागच्या या 2.5-3 वर्षापासून या संस्थेवर डॉक्टर संकेत फुलवळे असो आणि ते संचालक मंडळ असो यांची एक वेगळ्या प्रकारे वर्णी लागली. कमिट्या फॉर्म झाल्या, अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले. तेव्हा ज्ञानदीप पतसंस्थेमध्ये या 6,500 कोटी पर्यंत आहे आणि वयोमान हे आपल्या एवढंच आहे, 46 किंवा 47 वर्ष, पण 6,500 कोटीवर तिथे मला सत्कार करण्यात आला. का? कारण की महाराष्ट्रामधला सगळ्यात तरुण पतसंस्थेचा चेअरमन आहे, तो डॉक्टर आहे, म्हणून सत्कार करण्यात आला. पण तो सत्कार काढणे केव्हा लागला? आज आपण ताळेबंद बघतो की 80 ते 90 कोटी चा जो हा टर्न ओव्हर आहे, संमिश्र व्यवसाय आहे, हा वाढलेला आहे या 3 वर्षाच्या काळामध्ये. त्याला कारण आहे कर्मचारी घटणारे, तुमच्या आमच्यासारखे सभासद आहेत. पण आपण 600 कोटीवरच का अडकायचं? त्याच्यावर का जाऊ नये? म्हणून आमचं उद्दिष्ट आहे. तुमच्याकडे आज जाहीरनामाही आहे संस्थेचा. सहकाररत्न एल.जी. उरोळे साहेबांचं स्वप्न नेहमी होतं की ते गेले 15 ते 20 वर्ष अध्यक्ष असताना संस्थेने खूप झपाट्याने प्रगती केली आणि खूप नवीन योजना, नवीन लोक जोडणं. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक शाखेच्या इथे तुमच्यासारखा आमच्यासारखा तरुण वर्ग असो, मध्यम म्हणजे मिडल एज ज्याला आपण बोलतो की 50-60 पर्यंतचे जे लोक आहेत त्याच्याही वरची, या सर्वांचा हातभार लागला म्हणून ही संस्था वाढली. पण कुठेतरी जेव्हा आपण बघतो 1000 कोटीचं उद्दिष्ट पार करायला आपल्याला पुढचे 5 वर्ष लागू शकतात. आज आपल्या बरोबरच्या काही संस्था 6,500 कोटीला आहेत. आपण कधी मोठे होणार? आपण कधी बाहेरच्या गोष्टी बघणार का? आपण 1000 कोटीच्या आतच राहायचं. दुर्दैवाने सहकाररत्न एल.जी. उरोळे साहेब शिल्पकार आहेत. त्यांचं 2018 मध्ये निधन झालं. 2019 मध्ये माझी एंट्री इथे झाली. त्यावेळेस त्याच्यानंतर एक पंचवार्षिक लागली. त्याच्यामध्ये काही जणांनी कट करून त्यावेळे अगोदरचे जे विद्यमान अध्यक्ष त्यांना बाहेर काढला. आज ही सगळी जी एक दुसऱ्यांवर टीका करणारे लोक आज एकसाथ काय याचा प्रत्येकाने परामर्श घेणं गरजेचं आहे. आपण का वेगळे आहोत आणि हे काय करतात, नक्की यांचं या पाठी एक उद्दिष्ट काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर जेव्हा आपण बघतोय की आपलं जे उद्दिष्ट आहे ते 1000 कोटीचं आहे पुढच्या 5 वर्षामध्ये, तर ते आपण कसं पूर्ण करणार, आपण यावर लक्ष दिलं. आपण कुठेतरी एक जाहीरनामा वाचला तर आपण यशोमंदिर ऍप ही का चालू करतो? लेंडकर साहेब आहेत, दातीर होते, त्यांना आम्ही नेहमी बोलायचो आम्ही ऍप चालू करतोय. NBFC नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन हे आपल्याला परमिशन देतं. अजून त्यांनी पतसंस्थांना परमिशन दिलं नाहीये. ते मिळाल्यावर ही पतसंस्था 1000 कोटीकडे खूप वेगाने वाटचाल करू शकते. गरज नाहीये आज तुम्ही शिक्रापूरमध्ये आहात, आज तुम्ही चाकणमध्ये आहात, तर तुम्ही शाखेत यायचे आणि तुम्ही सभासदत्व मिळवायचे नाही. ही ऍप झाली तर तुम्ही. मला टीका करायला आवडत नाही, कारण की मी फक्त विकासाच्या दृष्टीने बोलायचा प्रयत्न करतो. याचं कारण हेच आहे की मी स्वतः पतसंस्थांचं जे एक फेडरेशन आहे, बिगर कृषी पतसंस्था फेडरेशन, याच्यावर मी उपाध्यक्ष आहे. मी तिथे बघतो एक खूप वेगळ्या पद्धतीने कामकाज चालतं. एक खूप वेगळ्या पद्धतीने सहकारी तत्वावर संस्था कशा पुढे न्यायला, फक्त सहकारी तत्वावर नाही. सहकारी तत्व म्हणजे पतसंस्था नाही, शेती आहे, दुग्ध व्यवसाय आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपण एज्युकेशन सेक्टर सहकारी तत्वावर चालतो. का आपल्या अजून झालं नाही? तर ह्या पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात ह्या उभ्या राहू शकतात. हे आपलं कुठेतरी उद्दिष्ट असलं पाहिजे. हे आपण 100% पूर्ण करणार. याच्यामध्ये 2027 पर्यंत सहकार खातं असे क्लिअर काढताय की जे अनसिक्युर्ड लोन आहे, म्हणजे जे पर्सनल लोन आहे
ज्याला कुठेच आपण काही तारण घेत नाही, याची 100% प्रोव्हिजन करायची जर ते थकीत होत आहे, एनपीए मध्ये जातात, मग त्या दृष्टीने आपली पावलं कुठे आहे? तर त्यासाठी आम्ही 5 लाखापर्यंत कर्जांना विमा सुरक्षा कवच लेंडर साहेब देत आहोत. का? याचं कारण काय आहे? कधी कुणावर काही वेळ येऊ शकते, 1 लाखाचं कर्ज भरतानाही मुश्किल होऊ शकते. तर कमीत कमी 1 ते 5 लाखापर्यंत जर कर्जांना आपण विमा सुरक्षा कवच दिलं आणि त्या सभासदांचं कुठेतरी काही कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला, आजारी पडली, तर हा जो 5 लाखापर्यंत कर्ज विमा सुरक्षा कवच त्याच्यामध्ये हे कव्हर होईल. प्लस सभासद कल्याण निधी, जर असे काही सभासद मृत झाले तर त्यांना 1 लाखापर्यंतची आपण सोय करून दिलेली आहे सभासद कल्याण निधी. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जर काही आजारी असतील, हॉस्पिटलचा खर्च असेल, हॉस्पिटलची सगळी बिलं दाखवली तर आपण त्याच्यावर 10 ते 15 हजारापर्यंत त्यांना आपण खर्च देऊ शकतो. या सगळ्या सभासद कल्याण निधीमध्ये आपण 25% वाढ करणार आहोत. मायक्रो फायनान्स, आज मी बघतोय तरुण लोक खूप आहेत, मायक्रो फायनान्स, छोटे मोठे उद्योजक तयार करणं, ही मायक्रो फायनान्सची जबाबदारी. मग ते कर्ज 1 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत उद्दिष्ट आमचं आहे की आम्ही हे 100% देऊ. मायक्रो फायनान्स मध्ये 1 कोटी नाही येणार, पण 1 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत आपण का करू शकणार नाही? छोटे मोठे उद्योजक का उभं करायचं नाही? उद्या आम्ही असं नको संस्था टिकणं गरजेचं. तर हे सर्व आपण पण वेगळ्या लेवलला घेणं गरजेचं. त्याचप्रमाणे ऍक्सिडेंटल विमा कवच, तुम्ही जर आपला जाहीरनामा वाचाल तर सभासदांना ऍक्सिडेंटल विमा कवच म्हणजे ते कुठे प्रवास करत असताना ऍक्सिडेंट वगैरे झाला तर आपण ते विमा कवच जे आहे त्यांना ते आपण 20 रुपयात उपलब्ध करून देतो. खूप कमी पतावर संस्था आहे महाराष्ट्रात जी एवढ्या कमी याच्यामध्ये आपण 20 रुपयामध्ये विमा कवच देत आहोत. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सर्व वाढवतोय आणि कुठेतरी सहकारी तत्वावर आपण शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज, सामूहिक शेती व्यवस्थापन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हेही आपण कुठेतरी पुढे नेणार आहोत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपण योजना करतो, महिला सबलीकरण असू दे, सगळ्या गोष्टी. आपण जाहीरनामा वाचल्यावर आपल्याला कळेल की यशोमंदिरचे शिल्पकार सहकाररत्न उरवळे साहेब यांची विजन केवढी होती. आमच्याकडे पुढचा 25 वर्षाचा प्लॅन आहे, समोरच्यांकडे पुढचा 5 वर्षाचाही प्लॅन मला दिसत नाही. मी टीका नाही करत, पण पुढच्या 25 वर्षात संस्था कुठे असेल याचा आम्ही पूर्ण पिक्चर क्लिअर केलेला आहे. पुढच्या 5 ते 6 वर्षाच्या काळामध्ये 1000 कोटीचं उद्दिष्ट खूप गरजेचं आहे. आणि कुठेतरी एक शेवटचं वाक्य बोलेल, बोडके मास्तर, महाले मास्तर, शेळके मास्तर आणि MS दादा गायकर या सर्वांनी पतसंस्था काढली, पण संस्थापक म्हणून नेहमी एकाच नाव का? बरं, SG उरवळे साहेब आले तेव्हा या संस्थेची जी घोडदौड सुरू झाली ही एकदम विक्रमी पद्धतीने झाली. आज डिपॉझिट्स जे आहेत हे त्यांच्या नावावर जास्त आहे आणि कुठेतरी कर्मचाऱ्यांचीही मेहनत आहे. पण मग असं काय झालं की त्याच संस्थापकांपैकी एक ज्याच्या नावावर एक पतसंस्था आहे त्याची वाढ करण्यात आली. हेही सभासदांनी कुठेतरी उद्दिष्ट त्यांचं लक्षात ठेवावं की हा पॅनल वेगळा का निघाला. लेंडर भाऊ समोरच आहेत, सरपंच शशिकांत काळे शिंदे सर हे माझ्याकडे आले. माझं पहिलं वाक्य एकच होतं, तुमच्या कॅलिबरवर हे लोन मिळणार, कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. बरोबर आहे? हे मी का बोललो? आम्ही सर्व आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. आम्ही इथे कुठल्याही प्रकारचे पैसे घेण्यासाठी नाही आलो. संस्था पुढे नेणं हाच उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही ITR असो, सिव्हिल असो हे सगळं बघतो, नाही बघत असं नाही, पण कुठेतरी काही गोष्टी आपण कमी जास्त असेल तर आपण सांभाळून घेतो. आणि कुठेतरी हेच आहे, जर ज्या दिवशी माझं असं म्हणणं होतं की ती संस्थापकांच्या नावाने असलेली एक ती पतसंस्था ती का वाढली नाही याचा सर्वांनी अभ्यास करावा. आणि एक वेळ अशी येईल की हे कुंपणच शेत खाईल किंवा पूर्ण यशोमंदिरची जी एक जमीन आहे ती पूर्णपणे बंजर होईल याचा सभासदांनी विचार करावा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यशोमंदिर निवडणूक 2025 ते 30च्या सभेसाठी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. चाकणकरांनो, आपणास भोसरी लांब पडत म्हणून चाकणची शाखा मागच्या मला वाटतं 7 वर्ष झाले ना, 7 वर्ष पूर्ण झाले. यशोमंदिर ही कोणाकरता आहे? पैशावाल्याकरता बँक आहे.
त्यांच्याकडे आर्थिक सबलीकरण किंवा इन्कम टॅक्सच्या फायली नाहीत, काही नाही, असे जे काही लोक आहेत गरीब लोकांकरताची संस्था उभी केलेली आहे. आणि या संस्थेमध्ये आज जवळजवळ 600 कोटीपर्यंत पैसे कोणाचे आहेत? गरिबांचेच आहेत. हा पैसा हा काही कोणाचा मालकीचा नाहीये. तर कसं असतं की आंबा पाडायला लागला की बरेच कावळे टपले असतात सूट मारायला. तसे तर बरेच कावळे टपलेले आहेत. ही संस्था मोठी करणारे माननीय सगळ्याचे हुळहुळीच आहेत. त्यांनी स्वतःच्या जीवाची मेहनत केली, जीवाचं रान करून ही संस्था मोठी केली. आणि या संस्थेमध्ये सर्व गोरगरिबांचा पैसा आहे. हा कोणाचा बाकीचा 2 नंबरवर आणून टाकत नाही पैसे. हा गोरगरिबांचा पैसा आहे, याचं रक्षण झालं पाहिजे. आणि या संस्थेमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये साहेबांचे वारसदार डॉक्टर हुळहुळे साहेब यांच्याकडे आल्यानंतर ही वाढ झालेली आहे. आता कसं आहे, बोलायला सगळेजण काही बोलतात आणि मी खोटा, मी खोरा, आरोप प्रत्यारोप, चिखलामध्ये दगड टाकला तर आपल्या अंगावर चिखल होतो. त्यामुळे कोणाची टीका करण्यापेक्षा आपण काय आहोत त्या प्रत्येकाने गरेवान शोधून पाहिलं पाहिजे. भ्रष्टाचार एवढा फोफावला होता, विद्यमान अध्यक्ष राजीनामा द्यायला तयार आणि संस्थेची वाढ आहे ती होण्याकरता कुंटण घातली होती. आमचे बंधू भरत सापळे गेल्या 18 वर्षापासून तिथे कार्यरत आहे संचालक म्हणून. शेवटी त्यांनी सांगितलं मग तुम्हाला भांडायचं असेल आणि संस्थेला जर बाधा आणायची असेल तर मी बाहेर पडतो. मला वाटतं 2 वर्ष झाले ना साहेब राजीनामा टाकला होता. तुमच्या संस्थेत मला थांबायचं नाहीये. तुम्ही जर भ्रष्टाचार थांबवला नाही तर आम्ही काही इथे थांबणार नाही. त्यानंतर पाण्यातून बाहेर पडलेल्या माशासारखे हे सगळे भ्रष्टाचारी मंडळी तडफडू लागले. निवडणुकीची वाट होऊ लागली. त्या निवडणुकीचा भूगोल वाचल्यानंतर सभासदांचे आता जो काही खर्च होणार आहे ना, 1 कोटी रुपयाचा सभासदांचा खर्च आहे. तो काय कोणाच्या घरून, हे काही उमेदवार वगैरे यांच्या घरून नाही. ते बाकीचे आता हे निवडणुकीला खर्च खर्च तो वेगळा, परंतु संस्थेचं जो 1 कोटीचं नुकसान केलंय या लोकांनी केले, 4 लोकांनी. आता या 4 लोकांना योग्य तो धडा शिकवला नाही तर संस्था परत गोत्यात येणार. तर सर्व सभासदांनी विचार करायचा आहे. 47 वर्षाचं झाड आहे, याला एकदम कुऱ्हाड लावायची की काय करायचं, आणि विचारपूर्वक. आता पूर्वीसारखं राहिलं नाही की मेंढरासारखं कोणी मतदान होत नाही. महाराष्ट्रात बघितलं, कोणी आघाड्या केल्या, कोणी युत्या केल्या, पण लोकांना जिथे करायचं तिथेच केलं. काही धनलाभ झाला, काही दुसरा लाभ झाला, पण लोकांनी जिथे करायचं तिथे. या पुणेकरांची ख्याती आहे. मला वाटतं राधाकृष्ण मोरे साहेब होते, बलाढ्य व्यक्ती, त्याच्या विरुद्ध साधा धोतरवाला बांधकेले होते. लोकांनी त्याचे पैसे घेतले, परंतु बांधकेल्यासारख्या माणसाला निवडून दिले. त्यामुळे इथे पुण्याची लोक सुज्ञ आहेत, त्यांना कळतंय कोणाला निवडून द्यायचं, कोणाला काय करायचं. तर येणाऱ्या 6 तारखेला सर्वांनी आपल्या आजूबाजूची जी काही मित्रमंडळी आहेत, तुम्ही येणार नक्कीच बरोबर आहे, परंतु आपल्या परिसरातील जे काही मतदार आहेत, काय होतं मतदार म्हणतो काय निवडणुकीचं काय घेणं त्यांचं, माझं घरचं काम झालं, माझं घर उघडायचं, माझं धंदा उघडायचं, म्हणजे कुठं उन्हात जातात, तरपडायला रामडोंगी उपास तपासत कुठं जातात. परंतु हे तुमच्या हातात, ही संस्था तुमची आहे आणि हे टिकवायची, वाढवायची हे तुमच्याकडेच आहे. आता जसं नवीन नियम सांगितले, नवीन हे काय करणार आहे, त्याने पुढे काय काय करणार सांगितलंय. पूर्वी 30,000चं होतं कर्ज, वैयक्तिक कर्ज. त्या 30,000ची किंमत आता बाजारात राहिली म्हणून 1 लाख केलं. आता तो 5 लाख करण्याचा मानस आहे. अचानक गोरगरीब माणसं पैसेवाले ते मोठे मोठे मेडिक्लेम घेतात, आपल्याला हे करतात, पण जो गरीब सभासद आहे त्याच्याकडे ऐनवेळी दवाखान्याला पैसे नसतात आणि त्याची अगदी फरफट झाली असते, तर त्यावेळेस त्याला काहीही तारण ठेवायला नसतं. तर त्याच्याकरता 5 लाखाचं एक नवीन योजना आणण्याची चालते. अशा छोट्या मोठ्या ज्या सभासदांच्या कल्याणाच्या योजना
ही अभ्यासू मंडळी असणार आहे. आता या सत्रामध्ये तुम्हाला उमेदवारांचा परिचय जर घेतला तर कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे आणि चांगले उद्योजक आहेत. तर ही सर्व मंडळी कशी आहे काय आहे त्याचं अवलोकन करायचं आणि येणाऱ्या 6 तारखेला आपण सर्वांनी आपल्या सहकार्यासोबत भरघोस मताने या अभ्यासाला निवडून द्यावं अशी विनंती करतो. रामकृष्ण. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.